नमस्कार, मी प्रणाली भोसले माझे कोकणमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। पाहणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा। राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याने विरोधक राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आक्रमक झाले। महाविकास आघाडीने विधिमंडळाच्या पायऱ्यांवर गेली शिवशाही आली गुंडशाही, तरुणांना दिला नाही रोजगार, त्यांच्यासाठी मांडलाय ड्रग्सचा बाजार, शासन आपल्या दारी गोळीबार घरोघरी अशा घोषणा देत सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली आहेत। तर मराठा आरक्षणाचा मुद्दा अधिवेशनात देखील गाजताना पाहायला मिळाला। आशिष शेलार यांच्या मागणीनंतर मनोज जरांगेंच्या आंदोलनाची SIT मार्फत चौकशी करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेत। तर देवेंद्र फडणवीस हे आशिष शेलार यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी चालवणार आहेत। मी कुठेच चुकीचं नाही केलं आणि कुठेच गुंतू शकत नाही। मला सगळ्यात जास्त फोन तुमचेच आले असून फेस कॉलवर काय काय बोललात ते मी पण उघड करतो असा इशारा मनोज जरांगे यांनी दिलाय। अनेक दिवसांपासून बहुप्रतीक्षित असलेल्या गोपाळकृष्ण गोखले पुलाच्या एका मार्गिकेचे लोकार्पण सोमवारी मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा आणि शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते संपन्न झाले। तर शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी अवघड अशा कशेडी घाटाला पर्याय असणाऱ्या आणि रत्नागिरी रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या कशेडी बोगद्यातून केवळ मुंबईहून कोकणात जाणाऱ्यांसाठी बोगद्यातून वाहतूक गेल्या 3 दिवसांपासून सुरू करण्यात आली आहे। मात्र कोणत्याही प्रकारचं नियोजन त्या ठिकाणी दिसून येत नाही। केवळ मुंबईहून रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठीच बोगद्यातून एकेरी वाहतूक सुरू असताना सुद्धा मुंबईच्या दिशेने वाहनं या बोगद्यातून विरुद्ध दिशेने जात असल्याचं पाहायला मिळतंय। शिक्षण हक्क कायदा आणि सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या निकालानुसार शिक्षकांना प्रत्यक्ष मतदानाचं काम वगळता अन्य शैक्षणिक कामे लावता येत नाहीत, तरीही मतदार याद्या तयार करण्यापासून त्यात दुरुस्ती करण्यापर्यंतची अनेक कामं शिक्षकांना लावली जातात। आता ही निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या कामातून शिक्षकांना वगळण्याचे निर्देश दिले असले तरी प्रत्यक्षात त्यांची सुटका होणं कठीण आहे अशी प्रतिक्रिया आता उमटते आहे। तर केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने सर्व राज्यांना पत्र पाठवून पहिलीच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी किमान वयवर्ष 6 असण्याचे निर्देश दिले। नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्याअंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे। राज्यातील विद्यापीठे आणि कॉलेजप्रमाणेच आता शाळांमध्ये देखील शिक्षण घेणाऱ्या मुलींना 3 महिने कराटेचे प्रशिक्षण दिले जाणार आहे। या संदर्भात प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांनी परिपत्रक काढावे अशा सूचना शिक्षण आयुक्तालयातर्फे देण्यात आल्या आहेत। भारतीय तटरक्षक दलामध्ये महिलांना कायमस्वरूपी नियुक्ती देण्यात यावी। जर केंद्र सरकारने निर्णय घेतला नाही तर आम्ही तसा आदेश देऊ असं सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने बजावले आहे। महिलांना परमनंट कमिशन देण्यात कार्यप्रणाली विषयक काही अडचणी आहेत। ही भाषा 2024 मध्ये चालणार नाही असंही न्यायालयाने म्हटलंय। तर अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एक रकमी लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। या निर्णयामुळे 1 एप्रिल 2022 पासूनच्या सुमारे 5605 अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एक रकमी लाभ मिळणार आहे। त्यामध्ये अंगणवाडी सेविकांना प्रत्येकी रुपये 1 लाखापर्यंत, तर मिनी अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस यांना प्रत्येकी 75,000 रुपयांपर्यंत लाभ मिळणार आहे अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे। रत्नागिरी जिल्हा निवडणूक विभागाकडून मतदारांची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे। यामधून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात एका मतदाराचे वय 120 वर्ष आहे, तर 100 पेक्षा अधिक वयाचे 557 मतदार रत्नागिरी जिल्ह्यात आहेत। जिल्ह्यात एकूण 12,99,918 मतदार आहेत। यामध्ये दापोली विधानसभा मतदारसंघात 2,78,325, गुहागर चिपळूण मतदारसंघात 2,68,211, रत्नागिरीत 2,81,403, राजापूरमध्ये 2,32,213 मतदार आहेत। खासदार विनायक राऊत यांच्या प्रयत्नाने खूप मोठ्या प्रमाणात सुमारे 268 4G BSNL मोबाईल टॉवर्स मंजूर झाले, परंतु ते उभारणी करता नेमलेल्या ठेकेदारांच्या निष्क्रियतेमुळे मोबाईल टॉवर उभे करण्यास खूप विलंब होत आहे। या संदर्भात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय संचार मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे विनायक राऊत यांनी लेखी तक्रार केली आहे। वीज कंत्राटी कामगारांच्या प्रश्नावर कामगार आयुक्त कार्यालय बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत वीज कंपनीकडून कोणतेही ठाम आश्वासन वीज कंत्राटी कामगारांच्या संयुक्त समितीला मिळाले नाही। त्यामुळे अखेर महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती कंपनीतील कंत्राटी कामगारांनी 5 मार्च 2024 पासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे। महापालिकेने स्वच्छ मुंबई मोहिमेअंतर्गत झोपडपट्ट्यांमधील सफाईचे काम सहकारी संस्थांच्या फेडरेशनकडून काढून एकाच संस्थेला देण्याचा निर्णय घेतल्याने 75,000 जण बेरोजगार होणार आहेत। त्यामुळे बृहन्मुंबई बेरोजगार सेवा सहकारी संस्थांच्या फेडरेशनने आक्रमक भूमिका घेत विरोध दर्शवलाय।
हा निर्णय मागे न घेतल्यास आंदोलन करू असा इशारा देखील फेडरेशनने दिला आहे। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कारवाईनंतर जवळपास एका महिन्यानंतर पेटीएम पेमेंट्स बँकेचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी चेअरमन पदाचा राजीनामा दिलाय, तर मूळ कंपनी 197 कम्युनिकेशनचे नॉमिनी डायरेक्टर भावेश गुप्ता यांनी देखील राजीनामा दिलाय। विजय शेखर यांचा राजीनामा बँकिंग सेक्टरसाठी धक्का मानला जातोय। शेखर यांनी राजीनामा दिला असला तरी ते पेटीएम ब्रँड आणि ॲप 197 कम्युनिकेशनसाठी नेतृत्व करणार आहेत। गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे रत्नागिरीत स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि पदाधिकारी यांना मार्गदर्शन करणार होते। या बैठकीला रत्नागिरी, चिपळूण, संगमेश्वर, लांजा आणि राजापूर या तालुक्यांमधून पदाधिकारी, बूथ प्रमुखांना निमंत्रण देण्यात आलं होतं। मात्र मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना दिल्लीत बोलावण्यात आल्यानं त्यांचा रत्नागिरीतील नियोजित दौरा रद्द झालाय। कासवांच्या प्रजननाचा भाग म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वांगणी बीचची ख्याती दूरवर पसरली आहे। त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात पर्यटक कासवांना आणि त्यांच्या पिल्लांना पाहण्यासाठी येतात। पर्यटनदृष्ट्या स्थानिकांचा विकास साधण्यासाठी या भागात कासव म्युझियम होण्यासाठी सिंधुरत्न योजनेतून 50 लाख रुपयांचा निधी देऊ अशी ग्वाही शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी वांगणी बीच येथे कासव महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी दिली आहे। माकड आणि वानरांनी आपला मोर्चा आता नागरी वस्तीकडे वळवला असल्यानं या बागायतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। हे टाळण्यासाठी बागायतदारांकडून देशी जुगाड वापरला जातोय। फटाक्यासारखा मोठा आवाज करणारे यंत्र बाजारात ठिकठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध असून त्याला मोठी पसंती मिळते। बाजारात हे यंत्र अवघ्या 200 रुपयाला विकत मिळते। वानर पिकांवर ताव मारून त्यांची नासूस करत आहेत, अशातच हा देशी जुगाड शेतकऱ्यांच्या पसंतीस पडतोय। तर आंबोलीच्या जंगलात पुन्हा ब्लॅक पॅन्थरचं दर्शन झालंय। मुंबईतील रुपारेल महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना आंबोलीतील शैक्षणिक सहली दरम्यान या ब्लॅक पॅन्थरचं दर्शन झालं। मुंबईतील रुपारेल महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना 23 फेब्रुवारीला आंबोलीत काळ्या बिबट्याचं दर्शन झालंय। आणि देशात इलेक्ट्रिक टू व्हीलर विकत घेणे आता आणखी सोपे झाले। अनेक ईव्ही टू व्हीलर निर्मात्यांनी गेल्या 2 ते 3 महिन्यात आपल्या प्रमुख मॉडेल्सच्या किमतीत 20 ते 25 हजार रुपयांपर्यंतची घट केली आहे। अनेक कंपन्यांनी एंट्री लेव्हल मॉडेल्सच्या किमतीत सरासरी 15 ते 17% कपात केली आहे। याचा वेळ झाली इथेच थांबण्याची। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण।